पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातल्या नरसापूर या ठिकाणचं प्रकरण जसं कानावर आलं तळपायातली आग मस्तकात गेली। 4-4.5 वर्षीच्या एका पोरीवर अत्याचार करून तिले शेणाच्या गडारीत दाबलं, तिची निर्गुण हत्या केली। या साऱ्या गोष्टीचा संताप व्यक्त करण्यासाठी या ठिकाणचे हिंदू समाजचे काही व्यक्ती, ब्राह्मण समाजचे काही व्यक्ती, त्यासाठी ब्राह्मण समाजचे लोक या ठिकाणच्या एडीओ कार्यालयात येऊन त्यांनी निवेदन दिलं की बा साहेब पहा बरं बाबा हे बरोबर नाही ना। तर यासाठी निवेदन देऊन त्याचे नेमकं काय म्हणणं आहे ते आपण ऐकू। एक मॅडम आहेत, मॅडम नेमके काय संताप व्यक्त होत आहे हे जे प्रकरण झालं याच्यावर? पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नरसापूर येथे छोट्याशा चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराचा सर्वप्रथम अचलपूरच्या महाराष्ट्रीयन ब्राह्मण मंडळातर्फे आम्ही सर्वजण निषेध करतो आणि त्यासाठीच आम्ही इथे निवेदन द्यायला आलेलो आहोत। अरे ज्या छोट्या मुलींना अजून कुठल्या गोष्टीची ओळख सुद्धा झालेली नाही त्या मुलीवरती अशा प्रकारचा जेव्हा अत्याचार होतो तेव्हा मनाचा संताप होतो आणि असं वाटतं की त्या माणसाला अगदी भर रस्त्यात भर चौकात फाशी द्यायला पाहिजे, अशी आमची भावना आहे। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे SIT बसवायची, अमकं बसवायचं, ढमकं बसवायचं आणि निकालाला वेळ लावायचा हे तर आम्ही अजिबात सहन करणार नाही। छोट्याशा मुलीवरती अशा प्रकारचा एवढा मोठा नराधम अत्याचार करतो आणि त्यासाठी फक्त नुसतं पाहिल्या जाते ते मान्य होणार नाही। आम्हाला आता फक्त न्याय हवा आहे आणि तो न्याय तडका फडकी हवा आहे, एवढी आम्ही अपेक्षा करतो। नाही पण ठीक आहे, तू म्हणतो महाराष्ट्रीयन ब्राह्मण समाजच्या वतीने महाराष्ट्रात मुख्यमंत्री तर ब्राह्मण असतात। हो, मुख्यमंत्री ब्राह्मण आहेत आणि तेच याची दखल घेतील याची आम्हाला अगदी खात्री आहे आणि त्यांच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचावी म्हणूनच आम्ही ते निवेदन SDO साहेबांकडे दिलेलं आहे। एखादं जर महाराष्ट्रात कोणतं प्रकरण झालं तर याची लय मोठी चर्चा होती, जातीचे मोर्चे निघतात, पण यावेळेस ब्रिगेडी झाले किंवा एखादं काही झालं की असे निरा भुकेले तयार असणारे लोक झाले, पुरे चूप आहेत आणि मूठभर असणारे ब्राह्मण समाजचे लोक या साऱ्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी प्रशासकीय कार्यालयाच्या पायऱ्या घेऊन झाल्या। आणखीन एक पल्लवी मॅडम आहेत। मॅडम नेमकं काय तुमचं या साऱ्या प्रकरणावर संवेदना आहेत का, कोणत्या प्रकारचा संताप आहे? नाही, सर्वात पहिल्यांदा तर या सगळ्या प्रकाराचा मी निषेध करते। महाराष्ट्रीय ब्राह्मण मंडळाचे अध्यक्ष या नात्याने निषेध सर्वांच्या वतीने करते आहे आणि हा फक्त ब्राह्मण समाजापुरताच मर्यादित नसलेला विषय आहे, कारण ह्या चिमुकलीवर जो अत्याचार झाला त्याच्यामुळे जी कुटुंबीय हल्लेले आहे हे कुटुंबाबरोबरच समाज आणि समाजाबरोबर पूर्ण देशातल्या सगळ्याच महिला घाबरलेल्या आहेत। हे भीतीचं जे वातावरण आहे हे दूर करण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करायला पाहिजे आणि न्याय मिळेल हे बरोबर आहे, हे आम्हाला पूर्णपणे मान्य आहे, पण न्याय जेव्हा उशिरा मिळतो तो न्याय नाही आहे, तो अन्यायच असतो आणि म्हणूनच कुटुंबाला मानसिक आधार आणि कायदेशीर संरक्षण द्यावं अशी मी मागणी करते। धन्यवाद। रोज जर फेसबुक, इंस्टाग्राम जर उघडलं तर सकाळपासून संध्याकाळी लोक बामन आणि RSSले शिव्या देणाऱ्या 100च्या वर पोस्ट ज्या असतात ना डोळ्या खालून जातात। पण या चेहऱ्याकडे पाहून असं वाटते काय की हे ब्राह्मण समाजचे जे लोक आहेत ते हिंसक आहेत का, येणं काही पहिले काही केलं असेल? हे सर्वसामान्य चेहरे दिसणारे लोक या ठिकाणी आले आहेत। जोशी सर आहेत, सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे शहरातलं। सर, एकूण जे प्रकरण झालं ना, प्रकरण जसं पाहिलं तळपायातली आग मस्तकात गेली। 60-65 वर्षा नराधम 4 वर्षीच्या पोरीवर जर अशा प्रकारचे अत्याचार करून तिच्या निर्गुण जर हत्या करत असेल तर हे तर जो एकदम त्याला काय म्हणतात आदिलशाही मुघलशाहीच्या पलीकडचा कार्यक्रम झाला आता। अत्यंत केळसवाणा अशा पद्धतीचा हा प्रकार आहे आणि त्या नराधमाला लवकरात लवकर सजा व्हावी ही आमची अपेक्षा आहे आणि या मागणीसाठी आम्ही आज उपविभागीय अधिकारी यांच्याकडे आणि रीतसर अशा पद्धतीने आमच्या या ब्राह्मण समाजाकडून निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी त्वरित कारवाई करावी अशी आमची सर्वांची या संदर्भात मागणी आहे। हा किळसवाणा प्रकार कोणत्याही समाजामध्ये कोणत्याही समाजाच्या कोणत्याही मुलीशी होऊ नये, पण हा एक लहान मुलीसोबत जो झालेला प्रकार आहे खरंच निंदनीय आहे आणि असं कुठेच होऊ नये यासाठी हे आमचं निवेदन आहे। तर एकूण आजच्या या साऱ्या प्रकरणाबद्दल हे ब्राह्मण समाजचे काही प्रतिनिधित्व स्वरूपातले लोक आले। नुसतं ब्राह्मण समाज सोडून द्या, हे सर्वसामान्य माणसाचा प्रश्न आहे की अशा प्रकारची कोणती जर घटना होत असेल तर त्याच्या विरुद्ध उठून तयार व्हायला पाहिजे। विशेष म्हणजे या संपूर्ण प्रकरणाबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे स्वतः ब्राह्मण आहेत हे कोणती भूमिका घेतात याच्याकडे बा साऱ्याचं लक्ष लागलं आहे। 4 वर्षाची पोरगी 60-65 वर्षा नराधम जर अशी घटना करत असेल तर हे निंदनीय प्रकार आहे। येणाऱ्या कालखंडात या संपूर्ण प्रकरणावर त्या आरोपीला कोणत्या प्रकारची शिक्षा होते काय माहीत, पण सकल या ठिकाणचा जो ब्राह्मण समाज आहे शांत स्वरूपात का असेना या ठिकाणी उद्विग्न झाला इतकं मात्र नक्की। जय श्रीराम, जय श्रीराम, जय परशुराम।